उदाहरण क्रमांक 4 पुढील आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय AP लंब BC व AD समांतर BC। दिलेल्या दोन गोष्टी आहेत, AP लंब BC, AD समांतर BC आणि आपल्याला शोधायचं आहे एरिया त्रिकोण ABC चे गुणोत्तर एरिया त्रिकोण BCD बरोबर। आता या दोन त्रिकोणांमध्ये त्रिकोण दिसतो आपल्याला ABC, या त्रिकोणामध्ये AP ही उंची आहे तर BC त्याचा पाया आहे। दुसरा त्रिकोण आहे BDC, या त्रिकोणामध्ये BC हा त्याचा पाया आहे, म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांमध्ये BC हा सामायिक पाया आहे। त्रिकोण ABC व त्रिकोण BCD यांचा बाजू BC हा सामायिक पाया आहे। BC हा दोन्ही त्रिकोणाचा सामायिक पाया आहे। या त्रिकोणामध्ये पुढील माहिती आहे AD समांतर BC। समांतर रेषांच्या अंतर्गत हे दोन त्रिकोण आहेत। या त्रिकोणांची शिरोबिंदू हे दोघही समांतर रेषांवर आहेत आणि समांतर रेषांमध्ये दोन समांतर रेषांमध्ये उंची नेहमी समान असते। समांतर रेषांमध्ये असणाऱ्या त्रिकोणांची उंची समान असते आणि म्हणून दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे। दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जेव्हा सामायिक पाया व समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे नेहमी समान असते आणि त्यांच्यातील गुणोत्तर असते 1:1। समान पाया व उंची समान उंची असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात। आणि म्हणून एरिया त्रिकोण ABC बरोबर एरिया त्रिकोण BCD आणि आपल्याला याचं गुणोत्तर काढायचं असेल तर हे गेले भागाकारामध्ये एरिया त्रिकोण ABC छेदी एरिया त्रिकोण BCD बरोबर 1:1 गुणोत्तर। गुणोत्तर समान आहे म्हणजेच ते आहे 1:1 गुणोत्तर आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे एरिया त्रिकोण ABC याचं गुणोत्तर एरिया त्रिकोण